नमस्कार, आपण पाहत आहात मालेगावकर न्यूज। नांदगाव तालुक्यातनं वखारी येथे आलेले आहोत आपण। तर जनतेच्या मनातनं खासदार कोण, तर तुम्हाला काय नाही आमच्या कांद्याला बाजार नाही, आमच्या गाड्या आहे ना, आमच्या गाड्या आहे ना, गाड्या पार अर्ध तिकीट करून टाकलं, आम्हाला पार दुसरं लावून टाकलं। मग तुम्हाला काय वाटतं कोण पंतप्रधान झाला पाहिजे? राहुल गांधी पंतप्रधान झाला पाहिजे। आपण कुठल्या गावाचे दादा? वाखारी, तालुका दिंडोरी लोकसभेचं 20 तारखेला मतदान आहे। तर आपण जनतेचा कोल म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे? निवडलं पाहिजे असं आहे, 2014ची 2019ची आम्ही बीजेपीकडे खूप मोठ्या आशेने आम्ही कौल दिलेला होता। तर आता आमचं त्यांनी पूर्ण भ्रमनिराश केलेला आहे। मग त्याच्यात खूप मोठ्या त्याच्यात कांद्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, तसंच त्यांनी आम्हाला ज्या खोटे आमिष दाखवून आणि जनतेची जी दिशाभूल केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टींना शेतकरी वर्ग वैतागलेला आहे। तर त्याच्यामुळे आम्ही यावेळेस भारतीताईंना कौल न देता भगरे सरांचा सर्व तोपरी विचार करून भगरे सरांच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार आहोत। आणि याच्यात महत्वाचा मुद्दा जर आपल्याला केंद्राच्या दृष्टिकोनातून घेण्याचा जर आला, तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्यात महत्वाचा आम्हाला, मी एक माझे सैनिक आहे, तर जो पुलवामाचा हल्ला होता आणि मागचं 2019चं यांनी इलेक्शन केलं, ते ह्या इलेक्शन मध्ये यांनी त्या पुलवामाच्या 40 सैनिकांच्या नावावर या बीजेपी वाल्यांनी मतं मागितले। इथून पुढेच आमच्या सगळ्यांचा भ्रमनिराश झाला आणि आम्ही बीजेपी नाही तर इथून मागे आम्ही बीजेपीला कट्टर काँग्रेसी असताना आम्ही बीजेपीला वोटिंग केलेलं होतं। तर आम्हाला इथून पुढे काँग्रेस एनसीपी शरद पवार गट यालाच आम्ही पर्याय मानून आणि भगरे सरांना आम्ही विजय करू इच्छितो। दिंडोरी लोकसभेचं 20 तारखेला मतदान होणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं की खासदार कोण निवडलं पाहिजे, काय वाटतं? बरं, ठीक आहे, बात नाही। हॅलो, इकडे बघा आजी, ताई, मी काय म्हणतो, आता 20 तारखेला मतदान होणार आहे, तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे देशाचा खासदार कोण झालं पाहिजे? राहुल देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे, राहुल गांधी की मोदी? आयडिया नाही तुम्हाला? मला एक सांगा मॅडम, तुम्ही आपल्या भारताचं पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला, काय वाटतं? मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? कोण लोकसभेत नाही ना आपण? हो। कोणतं गाव आहे? हिंगणवाडी। तर तुम्हाला काय वाटलं तुमच्या मनातले खासदार कोण आला पाहिजे? भारतीताई पवार। भारतीताई पवार आले पाहिजे, का बरं भारतीताई पवार? आणि मत देताना मोदीकडे पाहून देणार। हो। कोण निवडलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? भारतीताई पवार। चांगलं आहे, त्यांनी विचारांना आपलं चांगलं करेल। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाही का तुम्ही? हा। कुठल्या गावाचं काय नाव आहे? नाग्यासाग्या। तर 20 तारखेला मतदान होणार आहे, की तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे? आपला मोदीच निवडला पाहिजे। मोदी का बरं निवडला पाहिजे? त्यांनी आपलं चांगलंच केलेलं आहे ना। काय चांगलं केलं? मग काय सगळं धान्य फुकट देऊ राहिले, सगळं आपल्या जिथलं तिथे, बरोबर, कोणत्याच गोष्टीला अडचण नाही। देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मोदी झाला पाहिजे, का बरं मोदी झाला पाहिजे, काय वाटतं? देशाचा पंतप्रधान कोण वाटतं तुम्हाला, कोण झाला पाहिजे? मोदीच झाला पाहिजे। का बरं मोदी झाला पाहिजे? चांगले काम आहे त्यांचं, वरती चांगले काम आहे त्यांचं। काय काम आहे? आता काय काम आहे म्हणजे सगळ्या गोष्टीचे काम आहे। खूप नाराज आहे। आता शेतकरी नाराज आहे, फक्त सामान्य लोक आहे, असं आहे ना। बाबा, आता लोकसभेचं मतदान होणार आहे दिंडोरी मधनं, बरोबर? तर खासदार कोण झालं पाहिजे तुमच्या मनातून? खासदार काय वाटतं? शरद पवार। शरद पवार झालं पाहिजे, का बरं शरद पवार आले पाहिजे? मग तो चांगला आहे बिचारा, तू तरी वाजून लोकांचे लग्न लाईल, हा काय लागणार? हा संन्यासी। तर अजून काय तो म्हणतो मी संन्यासी म्हणतो, असं आहे का? त्यामुळे तुमचं शरद पवार पाहिजे। हा। बरं, खासदार कोण पाहिजे? आपलं भारतीताई पवार पाहिजे आहे का भगरे सर पाहिजे तुला? भारतीताई पवार। भारतीताई पवार। तुम्ही कोणत्या गावाचे दादा? साकोरी। कोणती? बिरोबा। तर येणार लोकसभेचा खासदार कोण निवडला पाहिजे, काय वाटतं? भगरे साहेब आले पाहिजे, का बरं भगरे साहेब आले पाहिजे? नवीन माणूस आहे, तरुण आहे, माहिती थोडी असं काय, यांनी कांद्याला सगळं मारून टाकलं शेतकऱ्याला। तुम्ही कोणत्या गावाचे दादा? वाखारीचे। तर आता लोकसभेचं मतदान आहे, तर तुमच्या मनात खासदार कोण आला पाहिजे? भगरे सर आले पाहिजे, का बरं भगरे सर आले पाहिजे? शेतकऱ्यावर बीजेपीवर फार नाराजी। तर मग भगरे सर चांगलं काम करतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे? दादा, आता 20 तारखेला मतदान होणार आहे, तुम्ही कोणत्या गावाचे? आम्ही पिंपराळ्याचे। पिंपराळा कुठला तालुका? नांदगाव तालुका। नांदगाव।
तर आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात कोण निवडलं पाहिजे? तुतारीच निवडली पाहिजे. तुतारी आली पाहिजे. शरद पवार. कोण चुनके आणायची? राहुल गांधी तुतारी. तुतारी आणायची. तुतारी आली पाहिजे. तुला काय वाटतं कोण आलं पाहिजे? आता येणार 20 तारखेला मतदान होणार, तर जनतेच्या मनात खासदार कोण कोण आलं पाहिजे? सध्या तर बघू, दोघे उमेदवार चांगले, भारतीताई पवार बी आणि बगरे सर. पण बघू, शेतकऱ्यांचे प्रश्न जो विविध लोकसभेत मांडेल तो निवडून आला पाहिजे. तो निवडून आला पाहिजे. येणार 20 तारखेला मतदान आहे लोकसभेचं, तर जनतेच्या मनात खासदार कोण कोण आला पाहिजे? भारती पवार. भारती पवार आले पाहिजे. आपल्या मनात खासदार कोण निवडलं गेलं पाहिजे? भारती पवार. का बरं भारती पवार? मोदी पुन्हा सत्य द्यावं त्यासाठी. पण शेतकरी तर खूप नाराज आहे. सर्वच लोक नाराज आहेत. ग्राउंड लेवल. अच्छा, आता पंतप्रधान कोण झालं पाहिजे नेमकं? मोदी साहेबच झाले पाहिजे. मोदी झाले पाहिजे. कोण झालं पाहिजे पंतप्रधान? काय वाटतं? मोदी साहेबच झाले पाहिजे. हो, गरज आहे देशाला त्यांची. गावाची वखारी. वखारीची. हो. तर खासदार कोण झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? बगरे सर. बगरे सर झाले पाहिजे. का बरं? काय भारती पवारने आमच्याकडे आजपर्यंत काही विकासच केला नाही, आलीच नाही आमच्याकडे डायरेक्ट. मनात खासदार कोण? बगरे सर. बगरे सर आले. खासदार कोण झाले पाहिजे? बगरे सर झाले पाहिजे. बगरे सर का झाले पाहिजे? भारतीताई जसे खासदार झाले, आम्हाला राज्यमंत्री झाले, त्यांच्याकडनं काही अपेक्षा होत्या. निर्यात बंदी सारखे प्रश्न, कांदे, आम्ही शेतकरी वर्ग आहे, कांद्यावर त्यांचं शेतकऱ्यांचं कांद्यावर जीवन निर्वाहन होतं आणि ते निर्यात बंदीसाठी एक शब्द बोलले नाही मोदी सरकार पुढे. आणि जरी मोदी लाट असली तरी आम्ही बगरे सर आहे, शरद पवार आहे, शेतकऱ्यांचे कैवारी होते व जनता राजा होते. आमच्या मनमाडला एकदा सभा होती, त्यानंतर लगेच ते दिल्लीला जाऊन लगेच त्यांनी कांद्याची निर्यात शून्य करून टाकली होती. बगरे तसेच भारती पवारांचा ठाम निर्णय नाहीये, त्यामुळे आम्ही बगरे सरांना खूप प्रतिसाद देणारे, आमचं गाव पूर्ण बगरे सरांना मागेचे. खासदार कोण? भारतीताई का बगरे सर? बगरे सर. का बगरे सर? बगरे सर दुधाला काहीतरी जरा बाजार बिजार देतील, कांद्या शेतीमालाला बाजार देतील. भाव भेटेल असं वाटतं. हा, असं वाटतं. 20 रुपये 22 रुपये लिटर दूध जातं, 20 रुपयाला पाण्याची बॉटल भेटत, तेव्हा शेतकऱ्यांना करायचं काय? खाली डोकं वर पाय. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. अरे सर बोला. 20 तारखेला खासदारकीचं मतदान होणार आहे. हो. तर तुमच्या मनात खासदार कोण निवडला पाहिजे? बगरे सर. बगरे सर आले पाहिजे. काय म्हणून बगरे सर आले? दुधाला बाजार भेटेल, दुधाला भाव भेटेल, कांद्याला बाजार भेटतील. बाबा आता 20 तारखेला मतदान आहे, तर कोण खासदार निवडलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला? बगरे. बगरे सर आले. का बरं? आता काहीतरी दुधाला बाजार, धान्याला बाजार, शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. करतील अशी अपेक्षा आहे. आता आहे आमची अपेक्षा, मग ते करते का नाही करते. कोण निवडलं पाहिजे? काँग्रेस झालं पाहिजे.